मेहंदी भिजवताना या 3 महत्त्वाच्या टिप्स अजिबात विसरायच्या नाहीत. म्हणजे ह्यात स्टेप आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत. जर केसांना तुमच्या शाईन पाहिजे, कलर पाहिजे, केस मॅनेजेबल व्हायला पाहिजे आणि केसांची ग्रोथसुद्धा पाहिजे. हो, मेहंदीनेच सुद्धा होतात, पण त्यासाठी नॅचरल मेहंदी घ्यायची आहे आणि ती रात्रभर कढईमध्ये भिजवायची आहे. पहिली स्टेप आहे, ही अजिबात स्किप करायची नाही. नॅचरल मेहंदीमध्ये तुम्ही पानांची मेहंदी, सुट्टी मेहंदी किंवा नुपूर सगळीकडे भेटते आणि ही VLCC हर्बल हे नाव ऑनलाईन मिळेल तुम्हाला. आता रात्रभर मेहंदी तर भिजवून झालेली आहे. आता दुसरी स्टेप खूप महत्त्वाची. पॅकेटवरती कितीही तुम्हाला वेगवेगळ्या फुलांचं सगळ्याच रिठा, शिकेकाई, आवळा फोटो जरी दिलेलं असलं ना, तरी आपल्याला रॉ वस्तू घ्यायच्या आहेत. म्हणजे फुलांची प्युरी जशी मी टाकली, मेथी, कलोंजी भिजवून जसं टाकलेलं आहे ना, ते सुद्धा वाटून टाकायचं आहे. आवळा, ॲलोवेरा आणि कढीपत्ता याचं सुद्धा मी मिक्सरमधून काढून गाळून टाकलेलं आहे. या सगळ्या वस्तूंमुळे एक हेअर मास्कमध्ये रूपांतर होतं मेहंदीचं आणि केसांसाठी खूप फायदे होतात. कलरसोबत केस वाढायला मदत होते आणि खूप जास्त मॅनेजेबल होतात. यानंतर तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट, 2-2.5 तास केसांना मेहंदी ठेवायची. केस धुतल्यानंतर ऑइलिंग करूनच शॅम्पू वापरायचा आणि महिन्यातून एकदा लावायचे आहे कलर मेंटेनसाठी. या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्हाला.